वय आणि वंध्यत्व याचा काही संबंध असतो? हो, त्याला आम्ही मेडिकल भाषेत बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतो, की जसं आपण आधी बोललो, की नंबर ऑफ एग्स जे फिमेलमध्ये असतात, ज्याला आपण स्त्रीबीज म्हणतो, हे जन्मताच फिक्स असतात आणि दरवेळेस जेव्हा पाळी येते त्याच्यातलं एक स्त्रीबीज वेस्ट होऊन जातं. त्याच्यामुळे कसं होतं, जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो त्यांच्यासोबत त्यांची आई असते किंवा सासू असते, पर्टिक्युलरली आई, त्या म्हणतात मला तर खूप पटकन बाळ होऊन गेलं, आम्हाला तर 23-24 वर्षी ऑपरेशनही करून टाकावं लागलं, पण मग आता हिला का त्रास व्हायला लागला, असं काही जेनेटिक नाही, काही नाही. तर मेन फॅक्टर म्हणजे एज होतं, की तुम्ही जेव्हा कन्सीव्ह केलं तुमचं एज हे यांच्यापेक्षा 10 वर्षाने कमी होतं. दॅट इज द इफेक्ट ऑफ एज, की जसं जसं तुमचं वय वाढायला लागतं, नंबर ऑफ स्त्रीबीज, त्यांची क्वांटिटी म्हणजे अमाऊंट आणि त्यांची क्वालिटी, हे दोन्हीही वयानुसार थोडं थोडं खालवलं जातं, ज्याला आपण छान. बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतो.